वेळी एक सत्य समजलं तर जन्मभराची भीती आणि दुःख संपेल. श्री समर्थ रामदास स्वामींचा आत्मानात्म विवेक ऐकूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 13वा, समास पहिला, आत्मानात्म विवेक. श्रीराम. आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये. आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. साधकाने आत्मानात्म विवेक करावा म्हणजे आत्मा कोण व अनात्मा कोण याचे विवरण करावे. साधकाने आत्मानात्म विवेक करावा, त्या विवेकाचे चांगले विवरण करावे. असे विवरण केल्यानंतर मग तो विवेक अंतःकरणात दृढपणे स्थिर ठेवावा. आत्मा कोणता व अनात्मा कोणता याचे सूक्ष्म विवरण करावे. तेच विवरण आता लक्ष देऊन ऐकावे. प्रथम आत्मा कोणता याचे वर्णन श्री समर्थ करत आहेत. जगामध्ये जे जीव प्राणी आढळतात त्यांच्या 4 खाणी व वाणी मिळून 84 लक्ष योनी आहेत असे पुराणांतरी वर्णन आढळते. या 84 लक्ष योनीमध्ये अनेक प्रकारची अनंत शरीरे दिसतात. त्यांच्या अंतर्यामी आत्मा कोणता हे निश्चयात्मक रीतीने शोधून काढावे. शरीराला जिवंत ठेवणारी, इंद्रियांना चेतना देणारी, मनाच्या व्यापारांना प्रेरणा करणारी, बुद्धीला विचार करायला लावणारी आणि जीवपणाने नाना सुखदुःखे भोगणारी, उद्वेग, चिंता, माया, ममता अनुभवणारी जी सूक्ष्म चित्कला ती आत्मा आहे. देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो, कानातून ऐकतो, जिभेतून स्वाद घेतो असे प्रत्यक्ष दिसते. तो नाकातून वास घेतो, सर्वांगाने स्पर्श करतो, शब्द ओळखून वाणीने बोलवितो. आत्मा मोठा सावधान असून चंचल आहे, गतिमान आहे. इंद्रियांच्या द्वारा तो एकटा सर्व बाजूस सगळी हालचाल घडवून आणतो. तो पायाने चालवतो, हात हलवतो, भुवया खालीवर करतो, डोळे झाकतो. तोच आत्मा संकेत खुणा करून मनातील हेतू स्पष्ट करतो. आत्माच धीटपणा देतो, तोच लाजवितो, खाजवितो. तसेच तो खोकायला, ओकायला व थुंकायला लावतो. जेवण झाल्यावर आत्माच पाणी पिण्यास लावतो. तोच आत्मा मलमूत्राचा त्याग करवितो. सर्व शरीराचा समतोल सावरून धरतो आणि तोच प्रवृत्ती व निवृत्ती यांचे विवरण करतो. तोच आत्मा ऐकतो, पाहतो, हुंकतो, चाखतो, अनेक रीतीने ओळखतो, संतोष पावतो आणि घाबरतो. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता वगैरेंचा अनुभव तो आत्माच आपल्याला देतो. आत्म्याची छाया असणाऱ्या देहाबद्दल खरेपणाचा भ्रम व ममता तोच निर्माण करतो. जीवदशेमुळे भोगावे लागणारे अनेक क्लेश तो आत्माच भोगतो. अनेक भ्रम व ममता तोच निर्माण करतो. जीवदशेमुळे भोगावे लागणारे अनेक क्लेश तो आत्माच भोगतो. अनेक पदार्थांची आसक्ती धरणारा, लोकात बरी वाईट कर्मे करणारा, आपल्या माणसास सांभाळणारा आणि परक्यास मारणारा तो आत्माच आहे. जेव्हा एखादे युद्ध पेटते तेव्हा दोन्ही बाजूंच्या अनेक शरीरात तो आत्माच वावरतो. एकमेकांशी लढणाऱ्या माणसांपैकी त्याच्यामुळे एक पाडतो व दुसरा त्यांच्यामुळेच पडतो. तो देहात येतो, देहातून जातो व देहात राहतो. तो हसतो, रडतो व पश्चाताप पावतो. ज्याच्या त्याच्या व्यापाप्रमाणे तो आत्माच भाग्यवान किंवा भाग्यहीन बनतो. तो आत्माच बलहीन, भ्याड किंवा बलवान होतो. विद्यासंपन्न किंवा धटिंगन होतो. न्यायप्रिय किंवा उद्धट होतो. तो आत्माच धीर व उदार, कंजूष होतो. वेडा व शहाणा होतो. उच्छृंखल आणि सहनशील होतो. विद्या आणि अविद्या दोन्हीमध्ये तो आत्माच असतो. आनंदरूपाने तो आत्माच जिकडे तिकडे सगळ्यांच्या ठिकाणी वावरतो. तो आत्माच निजतो, उठतो, बसतो, चालतो, पळतो, पिटाळतो, डोलतो, तोलतो आणि सोयरे धायरे जोडतो. तो आत्माच पोथी वाचतो व अर्थ सांगतो, ताल धरतो, गाणे गातो आणि विनाकारण वादविवाद करतो. देहात जर आत्मा नसेल तर त्या देहाचे प्रेत बनते. या जगात देहाच्या द्वारा आत्मा सगळं काही करतो. देह व आत्मा यापैकी एक असेल आणि त्याच्याबरोबर दुसरे नसेल तर दोन्ही कामास येत नाहीत.
वाया जातात. म्हणून आत्म्याचा देहाशी संयोग होणे हाच दोन्ही उपयोगी पडण्याचा उपाय आहे. देह नाशवंत आहे तर आत्मा शाश्वत आहे हे विचाराने पटणे याचे नाव नित्यानित्य विवेक होय. जगातील साऱ्या घटना सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेने चालतात ही गोष्ट ज्ञानी माणसे ओळखतात. पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा आत्मा तो शिव होय. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूलप्रकृती या आपल्या 4 देहांनी ईश्वर सर्व विश्वाला धारण करतो. 3 गुणांच्या पलीकडे असणारा जो ईश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर, त्याच्यापासून सबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे. अर्धनारी नटेश्वर असे म्हणत असताना तेथे स्त्री व पुरुष असा भेद नसतो हे नीट विचाराने समजून घ्यावे. त्या ठिकाणी थोडे चंचळपण अनुभवास येते इतकेच. निर्विकार ब्रह्मामध्ये जो संकल्प उठतो तो अहंस्फुरण रूप असतो. त्याचे पंचभूत त्रिगुणात्मक अंग, ती मूल प्रकृती आणि तिच्यामधील शुद्ध जाणीव तो अंतरात्मा किंवा मूळ पुरुष आहे. अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत किंवा ब्रह्मादिदेवापासून ते मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत, साकार आहेत. त्याला अनुसरून शहाण्या माणसांनी नित्य काय व अनित्य काय याचा विवेक करावा. जे जे जड आहे ते अनित्य समजावे, जे जे सूक्ष्म आहे ते नित्य समजावे. यामध्ये अधिक खोलात शिरून आणि नित्यानित्य विवेक कसा करावा हे पुढे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. या खोल विवेकात स्थूल सूक्ष्म मागे टाकायचे, कारण महाकारण देह मागे टाकायचे. विराट हिरण्यगर्भ देखील ओलांडायचे असतात. अशाच रीतीने वृत्ती सूक्ष्म व विशाल होत होत अव्याकृत व मूळ प्रकृतीशी जाऊन बसते. त्या वृत्तीचीही निवृत्ती व्हायला पाहिजे. त्याचा उपाय आता ऐका. या समासामध्ये जो आत्मानात्म विचार सांगितला त्याच्या योगाने चंचल अंतरात्मा अनुभवास येतो. त्याच्या पलीकडे जाण्यास पुढील समासामध्ये सारासार विचार सांगितलेला आहे. आता या समासाचा सारांश ऐकूया. साधकाने आत्मानात्म विवेक करावा. जगात अनंत शरीरधारी प्राणी आहेत. त्यांचे जीवन पाहून विवेक केला तर असे दिसते की प्राणी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग आहे. देह दृश्य, जड व अनित्य असतो, तर आत्मा अदृश्य, सूक्ष्म व नित्य असतो. आत्म्या वाचून देह प्रेत होतो, तर देहा वाचून आत्मा अज्ञात राहतो. देहाच्या द्वारा आत्मा अनेक क्रिया घडवून आणतो. शरीराचे, इंद्रियाचे, मनाचे, बुद्धीचे सर्व व्यापार आत्मा घडवून आणतो. चांगले वाईट सामाजिक प्रसंग आत्मा घडवून आणतो. जसा विद्येमध्ये तसा अविद्येमध्ये तोच आनंदरूप आत्मा हजर असतो. जगात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे मूळ कारण सूक्ष्म अशा आत्म्यामध्ये आहे हे ज्ञानी पुरुष ओळखतात. तो आत्मा पिंडामध्ये जीव म्हणून तर ब्रह्मांडामध्ये शिव म्हणून राहतो. त्याच्याही पलीकडे अर्धनारी नटेश्वर असतो. साधकाने आपली वृत्ती सूक्ष्मात नेता नेता अखेर मूळ मायेपर्यंत न्यावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला समाप्त. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.